नमस्ते मंडळी, आज आपण करणार आहोत पालकपासून अशी इंटरेस्टिंग रेसिपी। बऱ्याच जणांना पालक खाण्यासाठी आवडत नाही, घरातले मुलंसुद्धा पालकची भाजी खात नाही। तर पालक ही कशी शरीराकरता खूप चांगली असते, याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये रक्ताची जी कमतरता असते ती पालक भरून काढते, त्याच्यामुळे रक्त वाढ होते पालक खाल्ल्यामुळे। आणि पालकची भाजी मुलांना आवडत नाही, मोठ्यांना पण काही काही आवडत नाही, तर पालकची भाजीचा उपयोग तुम्ही अशा प्रकारे करू शकतात। मी तुम्हाला आज याच्यापासून अगदी छान रेसिपी बनवून दाखवणार आहे। तर इथे मी पालक आहे ना स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि तिला एका चाळणीमध्ये काढून घेतलेली आहे। आता आपण पालकला ना अगदी बारीक छान चिरून घ्यायची आहे। घरातले लहान मुलं पालकची भाजी खात नसतील ना, तर तुम्ही ही रेसिपी नक्की त्यांना बनवून द्या, मुलं अगदी आवडीने खातील। तर ह्या पालकच्या भाजीमध्ये मी 3 प्रकारची वेगवेगळी अशी रेसिपी बनवून दाखवलेली आहे। आपण याच्यामध्ये कसं बनवलं आहे, काय बनवलं तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये बघणारच आहे। तर इथे मी छान व्यवस्थित पालक बारीक चिरून घेते। इथे मी मोठी अशी जोडी घेतलेली आहे पालकची, ती पूर्णपणे मी घेतलेली आहे। तर तुम्ही मुलांना अशा पद्धतीने पालक खाऊ घालू शकतात। शरीराकरता ही खूप चांगली असते आणि आपल्या शरीरात रक्ताचं प्रमाण वाढवते पालक, त्याच्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने नक्की बनवा। इथे मी बारीक चिरून घेतलेले आहे पालक। आता आपण एका भांड्यामध्ये इथे गव्हाचं पीठ घेणार आहे, मी चाळणीने पहिले गाळून घेईन मी। इथे मी मेजरमेंट कपच्या हिशोबाने 2 कप गव्हाचे पीठ घेतलेले आहे। तुम्ही तुमच्या घरातल्या लोकांच्या क्वांटिटीनुसार पिठाची क्वांटिटी कमी जास्त करू शकतात। तर इथे मोठी जोडी घेतलेली मी पालकची तयारी करते। मी 2 कप गव्हाचे पीठ घेतलेले आहे आणि 1 कप मी इथे बेसन पीठ घेतलेलं आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही थोडंसं ज्वारीचं पीठही टाकू शकता, आता माझ्याकडे नव्हतं त्याच्यामुळे मी स्किप केलेलं आहे। ज्वारीचं पीठ तुम्हाला टाकायचं हवं असेल तर तुम्ही 1/4 कप ज्वारीचं पीठ त्याच्यात टाकू शकतात। आता आपण हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। याच्यामध्ये आपण थोडेफार मसाले टाकूया। इथे मी थोडीशी हळद टाकलेली आहे, अर्धा चमचा लाल तिखट टाकायचं आहे। तुम्ही लाल तिखटच्या ऐवजी मिरचीसुद्धा याची पेस्ट बनवून टाकू शकतात। धना पावडर टाकायची आहे, थोडासा गरम मसाला टाकते मी, त्याच्याने छान टेस्ट येते। बडीशेपची पावडर टाकलेली आहे मी थोडीशी, ओवा टाकायचा आहे। ओवा तुम्ही घेताना असा हातावर थोडासा क्रश करून टाका, म्हणजे याचा छान फ्लेवर येईल। चवीपुरतं मीठ टाकूया आपण याच्यामध्ये। हिंग टाकायचं आहे, हिंग टाकल्यामुळे पचन छान होतं। आता आपण हे चांगलं चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊया। त्यानंतर आपण थोडंसं तेल टाकायचं। तेल टाकल्यामुळे काय होईल, आपण आता याचे पराठे वगैरे जे पण बनवू ते अगदी सॉफ्ट बनतील आणि बऱ्याच वेळेपर्यंत सॉफ्ट राहतात। आणि आता आपण याला व्यवस्थित अगदी तेल याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे, असं व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे पिठाला। आणि नंतर आपण बारीक चिरलेला जो पालक आहे तो याच्यामध्ये टाकायचा आहे। आता हे पालक टाकल्यावर आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया। याच्यामध्ये तुम्ही पाणी टाकताना नंतर थोडं थोडं पाणी टाकायचं आहे, जेवढं पाणी मावेल तेवढंच टाका आणि याचा असा घट्ट असा डो बनवायचा आहे आपल्याला। आता आमच्या घरी पालकची भाजी खायला कंटाळतात सगळे, त्याच्यामुळे मी अशा पद्धतीने प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारे बनवून देते। मुलांना आवडत नाही म्हणून मुलांना मी याच्या पुऱ्या बनवून देते, मिस्टरांना याचे पराठे बनवून देते आणि सासऱ्यांना याचं थालीपीठ बनवून देते। अशा प्रकारे मी तुम्हाला 3 प्रकार बनवून दाखवणार आहे ह्या पिठापासून। म्हणजे एकाच पिठापासून तुम्ही असे वेगवेगळे प्रकार बनवून देऊ शकतात, याच्यामुळे सगळेजण अगदी आवडीने पण खातात आणि शरीरात पालकसुद्धा पालेभाजी पण जाते। हे बघा, अशा पद्धतीने घट्ट मी डो तयार करून घेतलेला आहे। थोडं थोडं पाणी टाकले मी याच्यामध्ये, एकदम पाणी ओतू नका, जेवढं लागेल तेवढंच पाणी टाकून याचा घट्ट गोळा मिळा आणि याला आपण आता 10 मिनटं रेस्टवर ठेवायचं आहे। तोपर्यंत आपण इकडे चटणी बनवून घ्यायची आहे ह्याच्यासोबत खाण्याकरता। तर इथे माझ्याकडे मिरच्या ना थोड्याशा लाल असं झाल्या होत्या, हिरव्या मिरच्या, तर त्या पण मी याच्यामध्ये ॲड करणार आहे, याच्यामुळे आपल्या चटणीला पण छान कलर येईल। इथे मी गॅसवरती मिरच्या अशा शेकून घेतल्या, याच्यामुळे चटणी ना झटपट तयार होते आणि ती बाधत पण नाही, त्याच्यामुळे मी थोड्याशा मिरच्या भाजून घेते। इथे मी मिरच्या घेतलेल्या आहेत, तिखट काही फिक्क्या अशा, थोडं लसूण घेतला आहे आणि ते दाण्याचं कूट टाकते मी, म्हणजे अगदी इन्स्टंट तयार होतं। थोडंसं जिरे टाकले आणि इथे मी पुदिना ना अशा पद्धतीने मी सुकवून एका बरणीमध्ये भरून ठेवते, म्हणजे जेव्हा लागेल तेव्हा आपण यूज करू शकतो। थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे, कढीपत्ता टाकूया आपण आणि चवीपुरतं इथे मीठ टाकूया। त्यानंतर थोडंसं पाणी टाकून आपण याची बारीक अशी फाईन चटणी बनवून घ्यायची आहे। ही चटणी इन्स्टंट बनते आणि खूप टेस्टी लागते। तर मी अशा पद्धतीने झटपट चटणी तयार करते। हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला छान चटणी वाटून घ्यायची आहे। आता मी एका भांड्यामध्ये चटणीला काढून घेते, म्हणजे अशा पराठ्यांसोबत तशी चटणी खाल्ली ना की पोटही छान भरतं आणि छान लागतं। आता इथे आपण एका साईडला पहिले पुरी बनवून घेणार आहोत, म्हणजे मुलांकरता मी इथे याची पुरी बनवून देणार आहे, त्यामुळे पहिलेच मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे।
जर तुमच्या घरी मुलं पराठे वगैरे खात नसतील ना, तर तुम्ही पालकची अशा पद्धतीने पुरी बनवून देऊ शकता, म्हणजे मुलं आवडीने खातात. हे बघा, अशा पद्धतीने छोटासा गोळा घेतलेला आहे मी. आता याच्यावर मी मुलांपुरत्या अशा पुऱ्या लाटून घेणार आहे, छोट्या छोट्या आकाराच्या. बघा, अशा प्रकारे मी 4 पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत दोन्ही मुलांकरता, आणि मस्त तेलामध्ये आता त्यांना छान तळून घ्यायचे आहेत. खूप टेस्टी लागतात, आणि मी सांगितलेल्या प्रकारे तुम्ही बनवून बघा. हे पराठे खूप छान टेस्टी लागतात. हे बघा, अशा प्रकारे मी पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत. थोड्याशा गोल्डन ब्राऊन कलरच्या अशा तळून घ्यायच्या आहेत. आता आपण ह्याच पिठाचा पराठा बनवायचा आहे. हे बघा, म्हणजे एकाच पिठापासून तुम्ही वेगवेगळे प्रकार बनवू शकतात. आता ते तवा ठेवलेला आहे मी पराठ्यांकरता. छान मस्तपैकी आतमध्ये तेल लावून 4 पुडी असा मस्त पराठा मी लाटून घेतलेला आहे. माझ्या मिस्टरांना अशा प्रकारचे पराठे आवडतात, त्याच्यामुळे मी त्यांना असा बनवून देते. मुलांना पुऱ्या बनवून दिलेल्या आहेत. हे बघा, छान तेल लावून याला मस्त व्यवस्थित दोन्ही साईडनी शेकून घ्यायचं आहे. आपला पराठासुद्धा रेडी आहे. आता मी इथे बनवणार आहे सासऱ्यांसाठी थालीपीठ. त्याच पिठामधला आपण थोडासा भाग काढायचा आहे, आणि याच्यात थोडंसं मात्र आपण ना पाणी टाकून त्याला थोडंसं सैल करायचं आहे. थालीपीठ बनवण्याकरता ना थोडंसं सैल पीठ लागतं, एकदम घट्ट पिठाचं थालीपीठ नाही बनत. तर त्याच पिठाला थोडंसं मी पाणी टाकून थोडं सैल करून घेतले. तव्याला थोडं तेल लावून घ्यायचं आहे, आणि आता पोळपाटवरती आपल्याला असा एक सुती कपडा टाकायचा, त्याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे थालीपीठ थापण्याकरता. बघा, अशा प्रकारे. आणि असा गोळा घेऊन तुम्ही पाहू त्याची कन्सिस्टन्सी कशी आहे. थोडासा पाण्याचा हात लावून याला छान असा गोल आकाराचा मी थालीपीठ बनवून घेणार आहे, थापून थापून. हे बघा, अशा प्रकारे बनवून घेतलेला आहे. आता आपण असा उचलून हा तव्यावरती टाकून घ्यायचा आहे, अलगद काढून घ्यायचा आहे. आता याला ना आपण अशा होल पाडायचे, म्हणजे आपला थालीपीठ थोडंसं मीडियम असं जाड असतं, त्याच्यामुळे याला आतमध्येपर्यंत छान ते शिजलं पाहिजे, शेकलं गेलं पाहिजे. त्याच्यामुळे त्याला थोडं होल करून घेतलं. त्यामध्ये तेल टाकायचं आपल्याला. तेल टाकून ना अगदी दोन्ही साईडनी छान व्यवस्थित आपलं थालीपीठ आपण शेकून घ्यायचं आहे. खूप टेस्टी लागतं. तर इथे एकाच पिठापासून मी असे 3 मस्त वेगवेगळे प्रकार तयार केलेले आहेत. बघा, किती छान मस्त बनलेलं आहे. आपलं थालीपीठ पण रेडी आहे, आपल्या पुरीसुद्धा रेडी आहे, आणि आपल्या पराठाही रेडी आहे. आणि हे पराठे, पुरी हे सगळं खूप छान बनलं होतं, खूप टेस्टी बनलं होतं. तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा. आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल ना, तर माझ्या रेसिपीला एक लाईक नक्की करा, आणि कमेंट्स करा की तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते. आणि अजून छान छान रेसिपी बघण्याकरता प्रगतीज किचन रेसिपी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि जास्तीत जास्त आपला व्हिडिओ शेअर करत जा. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असतील तर मला कमेंट्स नक्की करा, आणि रेसिपी बघितल्यास एक लाईक नक्की करत जा. तुमच्या एक लाईकमुळे मला खूप छान मोटिवेशन मिळतं, आणि त्याच्यामुळे मी अजून छान छान रेसिपी करेल तर तुमच्याकरता. हे बघा, आपली मस्त डिश तयार झालेली आहे. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.